हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, आपल्याला आज नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे 11th स्टँडर्ड केमिस्ट्रीचं. त्याच्यामध्ये जे चॅप्टर आपण बघणार आहोत ते चॅप्टर नंबर 10 स्टेट्स ऑफ मॅटर. मेनली आपल्याला माहिती आहे स्टुडंट, जे मॅटर असतं, मॅटर हॅज 3 डिफरंट स्टेट्स: सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसियस स्टेट. ओके. तर आपल्याला माहिती आहे स्टुडंट, दिस सॉलिड स्टेट गेट कन्वर्टेड इंटू लिक्विड ऑन हीटिंग. जर तुम्ही सॉलिडला हीटिंग केलं त्याचा मेल्ट होतं, तो मेल्टिंग झाल्यानंतर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. लिक्विडला जर हीटिंग केलं तर त्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं? वेपरायझेशन होऊन गॅसमध्ये कन्वर्जन होतं, बरोबर. त्याच्या रिव्हर्स असतं. गॅसला जर तुम्ही कूल केलं, गॅस ऑन कुलिंग कंडेन्स टू लिक्विड, कंडेन्सेशन प्रोसेस म्हणतात त्याला. गॅसला जर कुलिंग केलं तर त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होतं. लिक्विडला जर कुलिंग केलं तर त्याचं फ्रीजिंग होतं आणि पुन्हा सॉलिड फॉर्म होतो. त्या प्रोसेसला म्हणतात फ्रीजिंग. गॅसचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होतं त्याला कंडेन्सेशन, कुलिंग केल्यानंतर. ओके. तर तेच सुरुवातीला दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचं स्टुडंट डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ओके. तर आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेटमधले जे डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आहेत ते बघायचे आहेत स्टुडंट. बघा, त्याच्यामध्ये मेनली पहिल्यांदा सॉलिड स्टेटचे बघा कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत आपल्याला. पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड अँड हॅव रेग्युलर अरेंजमेंट. पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड अँड हॅव रेग्युलर अरेंजमेंट. ठीक आहे, रेग्युलर अरेंजमेंट असते पार्टिकलची. डायग्राम बघू शकता तुम्ही खाली. त्याच्यानंतर पार्टिकल्स कॅन नॉट मूव्ह फ्रीली ॲज दे ऑक्युपाय फिक्स पोझिशन्स. जे काही पार्टिकल्स असतात कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल सॉलिड स्टेटमध्ये, ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांची पोझिशन कशी असते? फिक्स असते. दे हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. त्यांचा शेप आणि व्हॉल्यूम कसा असतो? डेफिनेट असतो. त्याच्यानंतर नॉन कॉम्प्रेसिबल. हे जे सॉलिड्स असतात नॉन कॉम्प्रेसिबल असतात, तुम्ही त्यांना दाबू शकत नाही, कॉम्प्रेस करू शकत नाही. ठीक आहे. दे हॅव व्हेरी स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस. त्यांच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल जे असतात त्यांच्यामधली जी काही इंटरमॉलिक्युलर स्पेस असते ती काय असते? एकदम कमी असते. पार्टिकल एकदम एकमेकांना जोडून जोडून अरेंज केलेले असतात, बरोबर. त्याच्यामुळे दे हॅव फिक्स पोझिशन्स. ओके. दे हॅव व्हेरी स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस, म्हणजे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, जे काही मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील, ते एकदम क्लोजली असतात एकमेकांच्या. त्यांना तुम्ही इझिली सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे. दुसरी जी स्टेट आपल्याला दिली आहे स्टुडंट, ती दिलेली आहे लिक्विड स्टेट. बघा, इन लिक्विड स्टेट पार्टिकल्स आर लूजली पॅक. सॉलिडपेक्षा थोडीफार लूज पॅकिंग असते लिक्विड्समध्ये. इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. पार्टिकलची अरेंजमेंटसुद्धा रेग्युलर नसते. बघा, तुम्ही डायग्राम बघू शकता खाली, जी डायग्राम आपल्याला दिलेली बघा. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर नॉट regularly arranged. They have irregular arrangement of particles. Particles can move स्मॉल डिस्टन्स विदिन द लिक्विड. जे काही पार्टिकल्स असतील ते थोड्याफार प्रमाणात एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव्ह करू शकतात लिक्विड्समध्ये. ठीक आहे. दे हॅव स्मॉल कॉम्प्रेसिबिलिटी. बॉटलमध्ये पाणी असलं त्याला थोड्याफार प्रमाणात तुम्ही बॉटलला कॉम्प्रेस करू शकता. लिक्विडला कॉम्प्रेस करता येतं थोड्याफार प्रमाणात, पण जास्त कॉम्प्रेस करता येत नाही. कारण जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते थोड्याफार प्रमाणामध्ये असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नसतात, बट थोड्याफार प्रमाणात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात लिक्विड्समध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना कॉम्प्रेस करू शकता, बट जास्त प्रमाणात कॉम्प्रेस करू शकत नाही. ठीक आहे. नाही तर काय होईल, जे काही कंटेनर असेल ते फुटून जाईल. मॉडरेट इंटरमॉलिक्युलर स्पेस. त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस असते बऱ्यापैकी. पूर्णच काही ते एकमेकांच्या दूर नसतात कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, गॅससारखे. ओके. मग तिसरी जी स्टेट आपल्याला बघायची ती गॅसियस स्टेट. सॉलिड आणि लिक्विडपेक्षा सगळ्यात जास्त कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ज्या वेगळ्या बघायला भेटतात आपल्याला, त्या गॅसेस स्टेटसाठी बघायला भेटतात. इन गॅस पार्टिकल्स आर लूजली पॅक, हाय इरेग्युलर अरेंजमेंट. गॅसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर हाय इरेग्युलर अरेंजमेंट असते पार्टिकलची, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची. पार्टिकल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते कंटिन्युअसली रँडम मोशनमध्ये असतात गॅसेसमध्ये. टेक अ शेप अँड व्हॉल्यूम ऑफ इट्स कंटेनर. ज्याच्यामध्ये ठेवाल त्याचा शेप गॅस घेतो. ज्या कंटेनरमध्ये असेल त्या कंटेनरमध्ये तो ऑक्युपाय करतो. ठीक आहे. जागा कमी असेल तर प्रेशराईज करून तुम्हाला गॅस भरावा लागतो. जागा जास्त असेल तर जे काही मॉलिक्युल्स असतात, गॅस मॉलिक्युल्स, ते सगळी जेवढी स्पेस असेल तेवढ्या व्हॉल्यूममध्ये स्प्रेड होतात. ओके. गॅस कसा असतो? कॉम्प्रेसिबल असतो. 4th पॉईंट. लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस. त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस पण खूप असतो गॅसेसमध्ये. ओके. हे झालं तुमचं कशाबद्दल स्टुडंट?
गॅसबद्दल आपण काय बघितले, डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बघितले, गॅसियस स्टेट, लिक्विड स्टेट अँड सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटचा अभ्यास डिटेलमध्ये पुढच्या वर्षी करायचा आहे 12वीमध्ये. ह्या वर्षी गॅस स्टेट आणि लिक्विड स्टेट या दोघांचा अभ्यास होता, गॅसियस स्टेट आणि लिक्विड स्टेटचा. त्यातला मेनली गॅसियस स्टेटचा जरासा डिटेल स्टडी आपल्याला करायचा आहे ह्या चॅप्टरमध्ये. लिक्विड स्टेट ह्या वर्षीच्या सिलेबसमधून कट झालेला आहे सिलेबस लिक्विड स्टेटबद्दलचा. ओके, तर आपल्याला मेनली गॅसियस स्टेटचा अभ्यास करायचा आहे यावर्षी. ठीक आहे, बघा मग आपण पुढे जाऊ आता. सेकंड पेजवरती बघू आता. तुम्हाला सेकंड पेजवरती बघा स्टुडंट आता, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, हे जे काही गॅसियस स्टेट असेल किंवा लिक्विड स्टेट असेल किंवा सॉलिड स्टेट असेल, यांच्यामध्ये जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते कुठल्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात त्यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे थोडा डिटेलमध्ये. तर बघा स्टुडंट, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, दीज आर, बघा त्याची डेफिनेशन काय दिली आपल्याला, दीज आर द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह फोर्सेस प्रेझेंट बिटवीन द नेबरिंग मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये जे काही अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस प्रेझेंट असतात, एखाद्या सबस्टन्समधल्या मॉलिक्युल्समध्ये जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट असतात, म्हणजेच अट्रॅक्टिव्ह फोर्सेस किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस, त्यांचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. ठीक आहे, कुठले कुठले टाईप आहेत त्या टाईपच्या फोर्सेसचे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे, तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन, आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग आणि लंडन ऑर डिस्पर्शन फोर्सेस, किंवा त्याला लंडन डिस्पर्शन फोर्सेस म्हटलं तरी सुद्धा चालेल. ओके, तर बघा मग फर्स्ट टाईप बघू आपण, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. जर दोन कॉन्स्टिट्युएंट ॲटममध्ये, बघा सपोज आपण SClचं एक्झाम्पल घेऊ स्टुडंट, SClमध्ये काय असतं स्टुडंट बघा, तर SClमध्ये हायड्रोजन जो असतो त्याच्यावरती असतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीन असतो त्याच्यावर डेल्टा मायनस चार्ज. कारण क्लोरीन कसं आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पिरियॉडिक टेबल तुम्ही शिकलेला आहात. क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करायची टेंडन्सी असते, बट कोव्हॅलेंट बॉन्ड असल्यामुळे तो पूर्ण बॉन्ड पेअर स्वतःकडे घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण कुठला चार्ज देतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑन हायड्रोजन. ओके, तर मग हे सगळं कशामुळे होतं स्टुडंट, तर जो काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असतो दोघी ॲटममधला, त्याच्यामुळे डायपोल क्रिएट होतात, दोन पोल फॉर्म होतात. जसं मॅग्नेटचे दोन पोल असतात तुम्हाला माहिती आहे, तसंच मॉलिक्यूलमध्ये दोन पोल असतात. जो काही पोलर मॉलिक्यूल असतो लाईक SCl, HBr, ज्या दोन ॲटममध्ये मॉलिक्यूल फॉर्म झालेला आहे त्या दोन ॲटमपासून, त्यांच्यामध्ये जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल, एक S ब्लॉकमधला एलिमेंट आहे आणि एक P ब्लॉकमधला एलिमेंट आहे, बरोबर. एक इलेक्ट्रॉन देणार आहे आणि एक इलेक्ट्रॉन घेणार आहे. असे दोन ॲटम जेव्हा एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार करतात तेव्हा ते मॉलिक्यूल कुठल्या टाईपमध्ये येतात, पोलर मॉलिक्यूलमध्ये येतात, बरोबर. मग अशा पोलर मॉलिक्यूल जेव्हा आपण बल्क ऑफ पोलर मॉलिक्यूल घेतो एखाद्या बिकरमध्ये, तेव्हा त्यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असतं त्याला म्हटलं जातं डायपोल डायपोल इंटरॅक्शन. जे एक्झाम्पल मी तुम्हाला आता सांगितलं होतं ते डिस्कस करू. बघा एक मिनिट. तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय नेमकं बघा. समजा आपण SCl मॉलिक्यूल घेतले, बल्क ऑफ SCl मॉलिक्यूल, तर काय होतं स्टुडंट, याच्यातला जो पार्शियल पॉझिटिव्ह पार्ट आहे सेकंड मॉलिक्यूलमधला, तो फर्स्ट मॉलिक्यूलच्या निगेटिव्ह पार्टकडे अट्रॅक्ट होतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा जो हायड्रोजन याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, क्लोरीनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर. तर हा हायड्रोजन सेकंड मॉलिक्यूलच्या निगेटिव्ह पार्टकडे अट्रॅक्ट होईल, म्हणजे इथं काय फॉर्म होतो, तुमचा डायपोल फॉर्म होतो. हे SCl मॉलिक्यूल एकमेकांकडे कसे जोडले जातात, तर निगेटिव्ह पार्ट फर्स्टचा दुसऱ्याच्या पॉझिटिव्ह पार्टकडे अट्रॅक्ट होतो. असे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स एकमेकांना जोडले जातील, बरोबर. आणि ह्या टाईपची जी इंटरॅक्शन असते पोलर मॉलिक्यूल्समधली त्याला म्हटलं जातं डायपोल डायपोल इंटरॅक्शन. जे दोन पोल्स असतील अपोजिट पोल्स ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या टाईपच्याच अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो, त्या टाईपच्या फोर्सेसला, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसला डायपोल डायपोल इंटरॅक्शन. दोन पोल एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. बघा खाली डायग्राम दिलेली आहे मी. SCl मॉलिक्यूल घेतलं, त्याच्यातला जो निगेटिव्ह पोल आहे पहिल्या मॉलिक्यूलचा तो दुसऱ्याच्या पॉझिटिव्ह पोलकडे अट्रॅक्ट होतो. असं करून सगळे मॉलिक्यूल एकमेकांना जोडले गेलेले असतात. ठीक आहे, मग ही जी डायपोल मुवमेंट असते ती म्यूने रिप्रेझेंट करतात. म्यू साईन वापरला तर त्याच्यासाठी बघा इथे लिहिलं आहे मी, दिस डायपोल मुवमेंट इज मेजर बाय यूजिंग फॉर्म्युला Q/R. Q म्हणजे चार्ज आणि R म्हणजे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स किंवा चार्ज दोन चार्जेसमधलं डिस्टन्स. ठीक आहे, R रेडियस म्हणतो आपण त्याला.
इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच इट इज अ प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करतो आपण, मल्टिप्लिकेशन ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. ठीक आहे, यांच्यातलं जे डिस्टन्स आहे एच आणि सी एलमधलं, याला आपण आर म्हणू. आणि क्यू म्हणजे चार्ज, किती चार्ज आहे, प्लस मायनस -1 +1. ओके, तो चार्ज आणि रेडियस त्यांच्यामधले दोघांमधलं जे डिस्टन्स असेल, इंटरन्युक्लियर डिस्टन्स, त्या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे म्यू, डायपोल मुवमेंट. ओके, ठीक आहे. पुढे आपल्याला बघायचं स्टुडंट आता आयन डायपोल इंटरॅक्शन, सेकंड टाईप ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स और सेकंड टाईप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन मॉलिक्युल्स. आयन डायपोल इंटरॅक्शन बघा. मग आता आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय? सपोज तुम्ही आयोनिक कंपाऊंड घेतला, एस सी एल नाही, KCl NaCl सारखा आयोनिक कंपाऊंड घेतला, त्याला जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर काय होतं स्टुडंट, जो काही तुमचा पॉझिटिव्ह कटायन असेल, आयोनिक कंपाऊंडमधला जो कटायन असेल Na+ किंवा K+, त्याच्याकडे वॉटरमधला जो काही तुमचा निगेटिव्ह पार्ट आहे तो अट्रॅक्ट होतो. कारण कटायनकडे कोण अट्रॅक्ट होईल, अनायन अट्रॅक्ट होईल ना. मग बघा त्याची डेफिनेशन काय दिली आपल्याला. अँड आयन डायपोल फोर्स इज द रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन आयन, कटायन और अनायन अँड पार्शियल चार्जेस ऑन पोलर मॉलिक्यूल. मग एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला कळेल बघा. तुमचा जो काही कटायन किंवा अनायन असेल आयोनिक कंपाऊंडमधला, कटायन असेल तर तो पोलर मॉलिक्यूलमधल्या पार्शियली निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होईल. आणि समजा अनायन असेल, आयोनिक कंपाऊंडमधला अनायन असेल तो कोणाकडे अट्रॅक्ट होईल, तर पोलर मॉलिक्यूलमधल्या पार्शियली पॉझिटिव्ह पार्टकडे अट्रॅक्ट होईल. ओके, अँड आयन डायपोल फोर्स इज अ रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन आयन अँड पार्शियल चार्ज ऑन पोलर मॉलिक्यूल. मग खाली एक्झाम्पल दिलं त्याच्यावरून कळेल बघा तुम्हाला. समजा तुम्ही सोडियम क्लोराईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, बरोबर. मग तो जो काही सोडियम कटायन असेल, दॅट सोडियम कटायन अट्रॅक्ट टुवर्ड पार्शियली निगेटिव्ह पार्ट ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हा जो ऑक्सिजन आहे वॉटरमधला, त्या ऑक्सिजनवरती कुठला चार्ज असतो, वॉटरमधल्या ऑक्सिजनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर. कोव्हॅलंट मॉलिक्यूल आहे ना तो. मग जेव्हा एक कोव्हॅलंट मॉलिक्यूल असेल आणि एक आयोनिक कंपाऊंड असेल, तेव्हा त्या आयोनिक कंपाऊंडमधला जो कटायन असेल तो पोलर मॉलिक्यूलमधल्या निगेटिव्ह पार्टकडे अट्रॅक्ट होईल. बघा मग याच्यात दिसते तुम्हाला, हा जो सोडियम आहे हा कोणाकडे अट्रॅक्ट झाला, वॉटरच्या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट झाला, बरोबर. असे आपण त्याच्या सराउंडिंगला भरपूर मॉलिक्यूल्स दाखवलेत. त्याच्या पुढे बघू आपण. बघा आता खाली दिलेलं एक्सप्लेनेशन, मोर द चार्ज ऑन कटायन स्ट्रॉंगर इज द आयन डायपोल इंटरॅक्शन. जेवढा चार्ज जास्त असेल कटायनवरती तेवढं स्ट्रॉंगर आयन डायपोल इंटरॅक्शन असते, तेवढे जास्त पार्शियली निगेटिव्ह चार्ज असलेले ॲटम त्या कटायनकडे अट्रॅक्ट होतात. जेवढा जास्त चार्ज असेल तेवढं. मग तो अनायन असला तर अनायनकडे कटायन अट्रॅक्ट होईल पोलर मॉलिक्यूलमधला, आणि जर कटायन असेल तर अनायन अट्रॅक्ट होईल पोलर मॉलिक्यूलमधला. समजतंय. द आयन हॅव्हिंग हाय चार्ज रेडियस रेशो हॅज आयन विच हॅव्हिंग हाय चार्ज रेडियस रेशो. बघा काय दिलं आहे पुढे आपल्याला, एक मिनिट. बघा काय दिलं आहे, आयन हॅव्हिंग मोर चार्ज स्ट्रॉंगर द आयन डायपोल इंटरॅक्शन. मोर द चार्ज ऑन कटायन स्ट्रॉंगर इज द आयन डायपोल इंटरॅक्शन. जेवढा जास्तीचा चार्ज असेल कटायन किंवा अनायनवरती आयोनिक कंपाऊंडमध्ये, तेवढं जास्त काय होतं, आयन डायपोल इंटरॅक्शन होते. द आयन हॅव्हिंग हाय चार्ज रेडियस रेशो हॅज अ स्ट्रॉंग आयन डायपोल इंटरॅक्शन. जेवढा जास्त चार्ज तेवढी जास्त आयन डायपोल इंटरॅक्शन आपल्याला बघायला भेटते, बिकॉज मोर इज द हायड्रेशन एन्थॅल्पी. ह्या नोट्ससुद्धा मी तुम्हाला टाकणार आहेत, त्याच्यामुळे बघून घ्याल. बघा जर सोडियम कटायन, मॅग्नेशियम कटायन घेतले तुम्ही, तर जास्त कोणाचं होईल आयन डायपोल इंटरॅक्शन, कोणामध्ये असेल जास्त प्रेझेंट, तर ज्याच्यामध्ये जास्त चार्ज आहे त्याच्यावरती. म्हणजे ॲल्युमिनियमवरती चार्ज सगळ्यात जास्त आहे, 3+ चार्ज आहे. त्याच्यामुळे आयन डायपोल इंटरॅक्शन कोणाच्या कंपाऊंडमध्ये जास्त बघायला भेटेल, तर ॲल्युमिनियम 3+ कटायनमध्ये बघायला भेटेल. ओके, बिकॉज इट अंडरगोज मोर हायड्रेशन. जास्त चार्ज रेडियस रेशो असल्यामुळे याचं जे हायड्रेशन होतं ते खूप जास्त होतं, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आयन डायपोल इंटरॅक्शन जास्त प्रमाणात बघायला भेटेल आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. आता डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय. डायपोल एक मॉलिक्यूल पोलर असेल आणि इंड्यूस डायपोल म्हणजे दुसरा मॉलिक्यूल नॉन पोलर असेल. म्हणजे पोलर मॉलिक्यूलमधून नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पोलरिटी इंड्यूस केली जाते. त्या टाईपच्या इंटरॅक्शनला, त्या टाईपच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसला म्हटलं जातं डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. फॉर एक्झाम्पल बघा दिलं आपल्याला,
when polar molecules like water, ammonia and non-polar molecules like benzene approach each other. जेव्हा असे पोलर मॉलिक्युल्स नॉन पोलर मॉलिक्युलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, म्हणजे जसं की आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे, वॉटर आणि अमोनिया पोलर आहेत, हे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील? बेन्झिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, एकमेकांना अप्रोच करतील. त्यावेळेस काय होतं? दी पोलर मॉलिक्यूल इंड्यूस डायपोल इन द नॉन पोलर मॉलिक्यूल. म्हणजे जसं की आपल्याला उदाहरण माहिती आहे, तुम्ही जर लोखंडाला मॅग्नेट चिटकवलं एका साईडनी, तर दुसऱ्या साईडनी काय होतं? थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये काय होते? ती मॅग्नेटिक पॉवर इंड्यूस होते ना. दुसऱ्या साईडनी पण तुम्ही काही हलकी वस्तू चिटकवली तर ती चिटकते लोखंडाला. ज्या सरफेसला तुम्ही मॅग्नेट चिटकवलं असेल, आयरनला, म्हणजेच मॅग्नेटिक सबस्टन्सला जर मॅग्नेट जोडलं तुम्ही, तर त्याच्या अपोजिट साईडनी पण त्याला जे काही मॅग्नेटिक पॉवर असलेल्या गोष्टी तुम्ही काय केल्या जातात? अट्रॅक्ट होताना दिसतात तुम्हाला, बरोबर. म्हणजे थोड्याफार प्रमाणात काय होतं? मॅग्नेटिक पॉवर काय होते? इंड्यूस होते. तसंच आहे, पोलर मॉलिक्यूलच्या बाजूला जर नॉन पोलर मॉलिक्यूल आणला, तर नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये थोड्याफार प्रमाणात पोलरिटी घातली जाते, इंड्यूस केली जाते. ओके, हेच दिस इज टेम्पररी डायपोल्स आर फॉर्म. तिथं काय होतं? टेम्पररी डायपोल फॉर्म होतात. तुम्ही जर मॅग्नेट उचललं तर लगेच ती मॅग्नेटिक पॉवर निघून जाते ना. तसंच ह्या मॉलिक्युल्समध्येही असतं. जर पोलर मॉलिक्यूलच्या बाजूला नॉन पोलर मॉलिक्यूल आणला तर त्याच्यामध्ये पोलरिटी काय होते? इंड्यूस होते, घातली जाते आणि टेम्पररी डायपोल फॉर्म केला जातो. ओके, बघा मग खाली आपल्याला सांगितलं आहे, अमोनिया इज पोलर अँड हॅज परमनंट डायपोल मुवमेंट. अमोनिया कसा आहे? पोलर आहे आणि त्याची परमनंट डायपोल मुवमेंट आहे. अमोनिया का पोलर आहे? कारण अमोनियामध्ये नायट्रोजन कसं आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे. ओके, त्याच्यावर डेल्टा मायनस चार्ज असतो आणि त्याला जोडलेले जे हायड्रोजन आहेत ते कसे असतात? डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यांच्यावर, ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात, म्हणून ते इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी ठेवतील आणि नायट्रोजन इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी ठेवतो. ओके, कारण आपल्याला माहिती आहे नायट्रोजनच्या ऑक्टेट कंप्लीट व्हायला नायट्रोजनकडे 3 इलेक्ट्रॉन कमी असतात, म्हणून त्याला आपण किती हायड्रोजन जोडतो? 3, कारण एका हायड्रोजनवर किती चार्ज असतो? डेल्टा +1. ओके, म्हणून आपण नायट्रोजनचा चार्ज -3 असल्यामुळे त्याला 3 हायड्रोजन जोडू शकतो. ओके, तर अशा प्रकारे अमोनिया काय तुमचा पोलर मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये डायपोल फॉर्म होतो. पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल त्याच्यामध्ये फॉर्म होतात. कोणामध्ये? अमोनियामध्ये. मग जेव्हा तुम्ही अशा पोलर मॉलिक्यूलला नॉन पोलर मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये आणाल, बघा आपल्याला खाली उदाहरण दिलं आहे इथं, बघा अमोनिया जेव्हा बेन्झिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल नॉन पोलर मॉलिक्यूलच्या, तेव्हा अमोनिया काय करतो? या बेन्झिनमध्येही पोलरिटी काय करतो? इंड्यूस करतो. बघा, बेन्झिनच्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला, हायड्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज आला, बरोबर. मग इथं म्हटलं आहे बघा मी, अमोनिया पोलर आहे, हा बेन्झिन नॉन पोलर आहे. ते दोघं एकमेकांच्या जवळ आले तर काय होईल? बेन्झिनमध्ये पोलरिटी इंड्यूस होते. ओके, घातली जाते. त्यानंतर पुढे बघू, बघा आपण आता पुढचा जो टाईप दिलेला आपल्याला, लंडन डिस्पर्शन फोर्स. लंडन और डिस्पर्शन फोर्स, जे दोन नॉन पोलर मॉलिक्यूल, बघा नॉन पोलर मॉलिक्यूलसुद्धा एकमेकांना जोडलेलेच असतात ना, ते का पळतात का एकमेकांपासून? रिपल्शन असतं का त्यांच्यामध्ये? नाही. समजा तुम्ही एखाद्या बिकरमध्ये बेन्झिन घेतला, बेन्झिनचे मॉलिक्यूल राहतातच ना एकत्र, जरी त्यांच्यामध्ये पोलरिटी नसली तरीसुद्धा. मग अशा नॉन पोलर मॉलिक्यूल्समध्ये कुठले फोर्स असतात की ते नॉन पोलर मॉलिक्यूलला धरून ठेवतात? तर त्या टाईपच्या मॉलिक्यूल्समध्ये, नॉन पोलर मॉलिक्यूल्समध्ये जे काही फोर्सेस असतात, जे त्यांना बांधून ठेवतात, त्या फोर्सेसला म्हटलं जातं लंडन ऑर डिस्पर्शन फोर्सेस. ओके, किंवा लंडन डिस्पर्शन फोर्सेस. जसं आता नवीन सिलेबसमध्ये दिलं त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतोय, त्या टाईपच्या फोर्सेसला काय म्हणतात? लंडन डिस्पर्शन फोर्सेस. ओके, मग बघा आपल्याला एक्सप्लेनेशन काय दिलं त्यांचं. इन केस ऑफ नॉन पोलर मॉलिक्युल्स अँड इनर्ट गॅसेस, जे काही इनर्ट गॅसेस आहेत, आपल्याला माहिती आहे इनर्ट गॅसेस म्हणजे कुठले कुठले इनर्ट गॅसेस असतात? जे 18 ग्रुप एलिमेंट्स आहेत, 18 ग्रुप एलिमेंट्सला आपण काय म्हणतो? नोबल गॅसेस म्हणतो. ते कसे असतात? नॉन रिॲक्टिव्ह असतात, बरोबर. जरी नॉन रिॲक्टिव्ह असले, नॉन पोलर असले, तरीसुद्धा ते जेव्हा तो गॅस तुम्ही वापरला जातो किंवा कंटेनरमध्ये भरला जाईल, तेव्हा त्याचे मॉलिक्यूल एकमेकांना धरूनच ठेवतात ना, जवळच राहतात ना, एकमेकांना रिपल्शन होत नाही त्यांच्यामध्ये, एकत्र राहू शकतात ते. मग काय एकत्र राहू शकतात? जरी त्यांच्यामध्ये 2 पोल फॉर्म होत नसले तरी, तर त्यांच्यामध्ये जे फोर्सेस असतात, जे त्यांना धरून ठेवतात, त्या फोर्सेसला आपण म्हणतो लंडन ऑर डिस्पर्शन फोर्सेस. ओके, बघा, इन केस ऑफ नॉन पोलर मॉलिक्युल्स ऑर इनर्ट गॅसेस ओनली डिस्पर्शन फोर्सेस एक्झिस्ट. त्या टाईपच्या मॉलिक्यूलमध्ये कुठले फोर्सेस असतात स्टुडंट? लंडन फोर्सेस असतात. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज लंडन फोर्सेस ऑर डिस्पर्शन फोर्सेस. बघा आपल्याला दोन्ही टाईप दिलेले आहेत. लंडन म्हणतात त्यांना लंडन फोर्सेस ऑर डिस्पर्शन फोर्सेस. मी हेडिंगमध्ये काय करायला पाहिजे आपल्याला? हेडिंगमध्ये इथे एकतर लंडन फोर्सेस म्हणा किंवा डिस्पर्शन फोर्सेस त्यांना म्हणू शकता तुम्ही, ऑर पाहिजे होतं तिथे, ते राहिलेलं लिहायचं. ठीक आहे. इट इज द विकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हे सगळ्यात विकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. आपण आतापर्यंत जे जे टाईप बघितले, डायपोल फोर्सेस,
किंवा डायपोल डायपोल मॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यानंतर डायपोल इंड्यूस डायपोल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, अजून एक टाईप बघितला आपण आयन डायपोल फोर्सेस, बरोबर. त्या 3 टाईपपेक्षा हे जे फोर्सेस आहेत लंडन फोर्सेस हे सगळ्यात विकेस्ट फोर्सेस असतात, सगळ्यात विकर फोर्सेस असतात हे. ओके. दे डेव्हलप्स ड्यू टू फॉर्मेशन ऑफ किंवा दे डेव्हलप्स ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन 2 नॉन पोलर मॉलिक्युल्स. द स्ट्रेंथ ऑफ लंडन फोर्सेस increases with increase in molecular size, molecular mass, number of electrons present in an atom or molecule. हे जे लंडन फोर्सेस असतात यांची स्ट्रेंथ केव्हा वाढते, जेव्हा मॉलिक्युलर साईज वाढेल किंवा मॉलिक्युलर मास वाढेल किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतील. अशा वेळेस काय होतं, त्यांची जी स्ट्रेंथ असते लंडन फोर्सेसची ती इन्क्रीज होते. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढे काय दिलं आहे आपल्याला, एक मिनिट मी हे खोडतो जरा. नेक्स्ट टॉपिक बघा, लंडन फोर्सेसचं थोडक्यात दिलेलं आहे एकदम, मी लक्षात ठेवायचं आपल्याला. नॉन पोलर मॉलिक्युल्स किंवा इनर्ट गॅसेसमध्ये कुठले फोर्सेस असतात, तर ते कुठले फोर्सेस असतात त्यांच्यात लंडन किंवा डिस्पर्शन फोर्सेस, जे की त्यांना बांधून ठेवतात. ओके. पुढे आपल्याला जायचं आहे आता बघा, पुढे बघू आपण हायड्रोजन बॉन्डिंग, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक. व्हॉट इज हायड्रोजन बॉन्डिंग? तर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय स्टुडंट, लक्षात घ्या. हायड्रोजनची जी काही स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन होते इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमसोबत, त्याला म्हटलं आता हायड्रोजन बॉन्डिंग. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कुठले कुठले तुम्ही आता पिरियडिक टेबल शिकलात. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कुठले कुठले असतात, ज्यांना इलेक्ट्रॉनची खूप गरज असते त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. द एलिमेंट्स विच हॅव टेंडन्सी टू अट्रॅक्ट शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इट सेल्फ, दॅट एलिमेंट्स आर कॉल्ड एज इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. मग जे एलिमेंट स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचण्याची टेंडन्सी ठेवतात, घ्यायची टेंडन्सी ठेवतात, त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. मग जी काही स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन प्रेझेंट असते हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटमध्ये, मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कुठले कुठले, लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन अँड हॅलोजन्स. ओके. नायट्रोजनला माहिती आहे आपल्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज असते, ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते, हॅलोजन जे त्यांना एका इलेक्ट्रॉनची गरज असते. हॅलोजन म्हणजे माहिती आहे ना, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके. ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, त्यांची टेंडन्सी काय असते, इलेक्ट्रॉन घ्यायची असते. मग जेव्हा ते हायड्रोजनसोबत कंबाईन होतात, जेव्हा ते हायड्रोजनसोबत कंबाईन होतील तेव्हा काय करतील, जेव्हा ते हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस क्रिएट करतात. त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसला म्हटलं जातं हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. बघा मी खोडतो आणि पुन्हा सांगतो तुम्हाला डेफिनेशन. इट इज द स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन हायड्रोजन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन्स. ओके. देर आर 2 टाईप्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंगचे मेनली किती प्रकार पडतात स्टुडंट, 2 प्रकार पडतात. मग कुठले कुठले प्रकार असतात त्याच्यामध्ये, तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलरमध्ये डिफरन्स काय तो बघू आपण. बघा आता, जर समजा 2 सेपरेट मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल त्याला म्हटलं जातं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जसं की बघा इथे एक्झाम्पल दिलं HFचं. हे HFचे किती मॉलिक्युल आहेत, 1 2 3 4 5. अशी जी काही स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन असते ज्याच्यामध्ये हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे अट्रॅक्ट होतो, त्या टाईपच्या इंटरॅक्शनला म्हटलं जातं हायड्रोजन बॉन्डिंग. बघा मग इथं दिलेलं आहे मी, हे जे बॉन्ड फॉर्म झालेमध्ये यांना काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. ओके. डेफिनेशन लक्षात ठेवायची, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन हायड्रोजन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन अँड हॅलोजन्स. दॅट टाईप ऑफ बॉन्डिंग इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्डिंग. दॅट टाईप ऑफ इंटरॅक्शन इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. मग इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघतो आपण. मग जर 2 वेगवेगळ्या मॉलिक्युलमध्ये, मग ते 2 मॉलिक्युल वेगवेगळे सेम असतील किंवा डिफरंट असतील. सेम आणि डिफरंट म्हणजे काय, लाईक और अनलाईक म्हणजे काय, HF समजा घेतला आपण, HF आणि पुढचा मॉलिक्यूल समजा घेतला HCl. ओके. डिफरंट मॉलिक्यूल आहेत तरीसुद्धा हा हायड्रोजन माहिती आहे आपल्याला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि फ्लोरीन कसा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. जरी वेगवेगळे असले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये असं इंटरॅक्शन होतं. ओके. बघा मी नीट सांगतो तुम्हाला एकदा. समजा आपण HClला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं. HCl माहिती आहे सगळ्यांना, स्ट्रॉंग ॲसिड आहे सगळ्यात HCl. ओके. HClला जर समजा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर वॉटरचा जो हायड्रोजन आहे, वॉटरचा हायड्रोजन कोणाकडे अट्रॅक्ट होईल, तर क्लोरीनकडे अट्रॅक्ट होईल. बरोबर. मग ही जी बॉन्डिंग होईल हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये हिला काय म्हणाल तुम्ही, हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. किंवा मग जो हायड्रोजन आहे HClमधला तो हायड्रोजन कोणाकडे अट्रॅक्ट होईल, ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होईल वॉटरमधल्या. समजतंय. तर मग हा जो बॉन्ड फॉर्म होईल इथे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये त्याला काय म्हणाल तुम्ही, हायड्रोजन बॉन्डिंग.
सॉरी हां बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग, कारण ॲसिडचा हायड्रोजन आणि वॉटरचा ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन कसा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. किंवा मग असं जरी म्हटलं आपण की जे काही तुमचे बल्क ऑफ मॉलिक्यूल आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा वॉटर मॉलिक्युल्सबद्दल विचार केला. वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, सगळे वॉटर मॉलिक्यूल तुम्ही ग्लासात पाणी घेतलं तर वॉटर मॉलिक्युल्समध्ये सुद्धा सेम मॉलिक्यूल असतील सगळे H2 एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात वॉटरचे, बरोबर. मग ते जे काही एन मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे ते एकमेकांकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. कसे अट्रॅक्ट होतील बघा, HOH पहिल्या वॉटर मॉलिक्यूलचा हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो, बरोबर. असं करून सगळे वॉटर मॉलिक्यूल एकमेकांना धरून ठेवतात हायड्रोजन बॉन्डिंगने. ओके, आणि मग त्याच्यामुळे ज्या मॉलिक्युल्समध्ये अशी हायड्रोजन बॉन्डिंग असते त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. ठीक आहे. हा जो हायड्रोजन आहे हा कोणाकडे अट्रॅक्ट होईल, दुसरा जो वॉटर मॉलिक्यूल असेल त्याच्या हायड्रोजनकडे अट्रॅक्ट होईल. मध्यभागी जो ऑक्सिजन आहे वॉटरचा हा, तो ऑक्सिजन कोणाकडे अट्रॅक्ट होईल, तर त्याच्या पुढचा जो वॉटर मॉलिक्यूल असेल त्याच्या हायड्रोजनसोबत हायड्रोजन बॉन्डिंग करेल तो. समजतंय. तर अशा प्रकारे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल एकमेकांना जोडले गेलेले असतील. ठीक आहे, थोडं याच्यामध्ये नीट ॲडजस्ट होत नाही आहे पण समजून घ्या. तुम्हाला जर नाही काही कळलं तर मला एनी टाईम विचारू शकता तुम्ही. ओके, तर इथं तुम्हाला जी हायड्रोजन बॉन्डिंग मी दाखवली ती कोणाबद्दल दाखवली आहे, HF मॉलिक्यूलमधली दाखवली. तुम्ही HCl दाखवू शकता, वॉटरमध्ये दाखवू शकता, अमोनियामध्ये दाखवू शकता. ओके, पुढे बघा. आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. वरती जी बघितली ती होती इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लाईक ऑर अनलाईक, सेम ऑर डिफरंट मॉलिक्युल्समध्ये जे काही हायड्रोजन बॉन्डिंग होते त्याला म्हटलं जातं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बट जर एकाच मॉलिक्यूलमध्ये सेम मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर त्याला म्हटलं जातं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर बघा तुम्हाला इझिली समजून जाईल. समजा आपण ॲसिड घेतला एखादा, ॲसिडचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, ॲसिड RC डबल बॉन्ड OOH. मग या ॲसिडचाच हायड्रोजन त्याच्यामधल्याच ऑक्सिजनला काय करतो, अट्रॅक्ट करतो. इथं दाखवलं आहे बघा, ॲसिटिक ॲसिड घेतलं आहे त्याच्यातलाच हायड्रोजन आहे OH ग्रुपचा, तो हायड्रोजन कोणाकडे अट्रॅक्ट होतो आहे, तर ह्या कार्बोनिल ग्रुपच्या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो आहे. मग ही जी काही स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधली, याला म्हणाल तुम्ही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे सेम मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर त्या टाईपच्या बॉन्डिंगला म्हटलं जातं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दुसरं एक उदाहरण दिलं आहे बघा, हा अल्कोहोल आहे, 2 OH ग्रुप आहेत त्याच्यात. मग हा बघा, हा जो दुसरा OH ग्रुप आहे हा फर्स्ट OH ग्रुपच्या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो आहे, हा हायड्रोजन. ओके, तसंच हा जो ऑक्सिजन आहे हा कोणाकडे अट्रॅक्ट होईल, इकडच्या हायड्रोजनकडे अट्रॅक्ट होईल. मग ही जी बॉन्डिंग होते सेम मॉलिक्यूलमध्ये त्याला म्हटलं जातं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, सेम मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते त्या टाईपच्या हायड्रोजन बॉन्डिंगला म्हटलं जातं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके स्टुडंट, बघा नेक्स्ट बघू आपण आता पुढे काय दिलं आहे ते डिस्कस करू. हायड्रोजन बॉन्डिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आता ह्या हायड्रोजन बॉन्डिंगचं बॉइलिंग पॉईंटसोबत काय रिलेशन आहे ते डिस्कस करायचं आहे. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. जसं वॉटरचा 100°C आहे, अमोनियाचाही बऱ्यापैकी जास्त असतो, हायड्रोजन फ्लोराईडचाही जास्त असेल. ओके, असं का होतं, म्हणजे जितका असायला पाहिजे त्याच्यापेक्षा त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. मग जास्त का असतो तर त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते म्हणून. ओके, ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग इन मॉलिक्युल्स मोर एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. ओके, हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंगमुळे जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात मग ते सेम असो किंवा डिफरंट असो ते एकमेकांना काय करतात, बांधून ठेवतात ना, एकमेकांना धरून ठेवतात ते मॉलिक्युल्स. ओके, आणि त्याच्यामुळे तशा मॉलिक्युलचा जो काही बॉइलिंग पॉईंट असतो तो काय होतो, वाढतो, इन्क्रीज होतो. ओके, त्याच्या पुढच्या मॉलिक्यूलला हा हायड्रोजन फ्लोरीनसोबत बॉन्डेड असेल. असं करून सगळे जे हायड्रोजन आहेत त्याच्या पुढच्या मॉलिक्यूलच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे काय करतात, अट्रॅक्ट होतात आणि सगळे मॉलिक्यूल एकमेकांना धरून ठेवतात. आणि त्याच्यामुळे ज्या मॉलिक्युल्समध्ये अशी हायड्रोजन बॉन्डिंग असते त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. समजतंय. बघा पुढे जाऊ आपण आता. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. अगोदर काय बघितलं आपण सुरुवातीला, तुमचं डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बघितले सॉलिड लिक्विड गॅसचे. त्याच्यानंतर पुढे बघितलं आपण टाईप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन मॅटर. जे काही मॅटर असेल मग तो सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते बघितले आपण. मग त्याच्यामध्ये कुठले टाईप बघितले, 5 टाईप बघितले आपण. कुठले 5 टाईप बघितले, पहिला टाईप होता डायपोल डायपोल इंटरॅक्शन, दुसरा टाईप होता डायपोल
आयन इंटरॅक्शन, तिसरा टाईप होता डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, चौथा टाईप बघितला लंडन ऑर डिस्पर्शन फोर्सेस, आणि पाचवा टाईप आता आपण डिस्कस केला जस्ट हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन काय सांगितली मी तुम्हाला, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन हायड्रोजन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन अँड हॅलोजन. ओके, आता आपल्याला पुढच्या टॉपिकला सुरुवात करायची, गॅसेसला. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ह्या चॅप्टरमध्ये विशेष करून आपल्याला लिक्विड आणि गॅसियस स्टेटचा अभ्यास करायचा आहे. त्यातला लिक्विड स्टेटचा अभ्यास आपला ह्या सिलेबसमधून कट झाला आहे. ओके, ह्या पॅराडायमिकमुळे काय झालं आहे, तुमचा जो सिलेबस कमी करण्यात आला आहे, प्रत्येक चॅप्टरमधले काही पॉईंट कमी केलेत, तर ह्या चॅप्टरचं तुमचं लिक्विड स्टेटचा अभ्यास कमी करून टाकलेला आहे. फक्त गॅसेस स्टेटचा स्टडी करायचा आहे आपल्याला. ओके, मग गॅसेस स्टेटच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीला आपण सुरुवात करतो आहे आता, आणि राहिलेला पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आता सध्या ह्या चॅप्टरमध्ये गॅसेस स्टेटच्या फक्त कॅरेक्टरिस्टिक आपण अभ्यासणार आहोत, आणि पुढच्या तासाला मग पुढच्या जे काही क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज, मास, व्हॉल्यूम, ओके, त्याच्यानंतर रिलेशन दिलेलं आहे आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन वगैरे वगैरे, ते पुढच्या तासाला होईल. तर सध्या आपण स्टार्ट करतो आहे आता कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. तर सिन्स स्टुडंट, गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड्स, लिक्विड्स, दे पजेस लोअर डेन्सिटी. ऑलरेडी आपण डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बघितलेत सॉलिड, लिक्विड, गॅसेसचे. हे जे गॅसेस मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स आहेत गॅसेसमधलं, त्यांच्यामध्ये डिस्टन्स भरपूर असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एकदम वीकर असतात त्यांच्यात. त्याच्यामुळे गॅसेस मॉलिक्युल्स एकमेकांपेक्षा काय असतात, दूर दूर असतात खूप. ठीक आहे, दे डझंट हॅव फिक्स शेप अँड व्हॉल्यूम. त्यांचा व्हॉल्यूम आणि स्पेस जो काही ऑक्युपाईड असतो तो फिक्स नसतो. ओके, ज्या कंटेनरमध्ये गॅस असेल त्या कंटेनरचं शेप ते ऑक्युपाय करतात आणि पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करून घेतात कंटेनरचं. ठीक आहे, मग बघा पहिली प्रॉपर्टी काय दिली आपल्याला, गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड्स अँड लिक्विड्स, दे पजेस लोअर डेन्सिटी. त्यांची डेन्सिटी पण कशी असते, सॉलिड आणि लिक्विडपेक्षा खूप कमी असते. तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये समजा सॉलिड मॅटर भरा, काहीतरी रेती वगैरे भरा, माती भरा, त्याचं वजन बघा, किंवा लिक्विड भरा त्याचं वजन करून बघा, किंवा मग गॅस भरा त्याचं वजन करून बघा. तर तुम्हाला काय दिसेल की जो गॅस भरलेली बॉटल आहे त्याच साईजची, सगळ्या बॉटलची साईज सेम असली पाहिजे फक्त, तर त्याचं वजन एकदम कमी दिसेल तुम्हाला. मास वर्सेस व्हॉल्यूम रेशो जो असेल, डेन्सिटी जी असेल ती तुम्हाला गॅसेसच्या बाबतीत एकदम कमी बघायला भेटते लिक्विडपेक्षा, आणि लिक्विडची कोणापेक्षा कमी असते तर सॉलिडपेक्षा. ठीक आहे, दुसरी प्रॉपर्टी दिली आहे बघा आपल्याला. दुसरी प्रॉपर्टी काय दिली आहे, दे डू नॉट पजेस अ फिक्स व्हॉल्यूम अँड शेप. हे जे गॅसेस असतात त्यांचं व्हॉल्यूम आणि शेप फिक्स नसतो. दे ऑक्युपाय एंटायर स्पेस अवेलेबल अँड टेक अ शेप ऑफ कंटेनर. अगोदरच मी तुम्हाला डिस्कस केला आपण हे, की त्यांचा व्हॉल्यूम फिक्स नसतो आणि शेपसुद्धा फिक्स नसतो. ज्याच्यामध्ये ठेवाल, ज्या कंटेनरमध्ये ठेवाल तेवढा स्पेस ते ऑक्युपाय करतात, तेवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात, आणि त्या कंटेनरचा शेप ऑक्युपाय करतात. ओके, थर्ड प्रॉपर्टी काय दिली आहे बघा. थर्ड प्रॉपर्टी आपल्याला दिली आहे, गॅसेस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. जे काही गॅसेस मॉलिक्युल्स असतात ते कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये असतात, त्यांच्यात भरपूर कायनेटिक एनर्जी असते. ओके, कायनेटिक एनर्जी म्हणजे माहिती आहे ना, स्थितीची ऊर्जा, गतिज ऊर्जा. तर त्यांच्यामध्ये गतिज ऊर्जा असते त्याच्या मॉलिक्युल्समध्ये भरपूर. ते एका ठिकाणी थांबत नाही, कंटिन्युअस मोशनमध्ये असतात, फिरत असतात. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतात, ते जे काही तुमचं कंटेनर असेल त्या कंटेनरच्या वॉल्सवरती काय होतात, कोलिजन करत राहतात, म्हणजे आपटत राहतात त्या कंटेनरच्या वॉल्सवरती. मग काय दिली तिसरी प्रॉपर्टी, गॅसेस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन, हेन्स गॅसेस एक्झर्ट प्रेशर. म्हणून गॅसेस काय करतात, कंटेनरच्या वॉल्सवरती प्रेशर एक्झर्ट करतात. ओके, इक्वली इन ऑल डायरेक्शन ड्यू टू द कोलिजन्स ऑफ गॅस मॉलिक्युल्स ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. जे मॉलिक्युल्स असतात गॅस मॉलिक्युल्स, ते कंटिन्युअसली मोशनमध्ये असल्यामुळे काय होतं, ते गॅसेस मॉलिक्युल्स जो काही कंटेनर असेल त्याच्या वॉल्सवरती प्रेशर एक्झर्ट करतात. ओके, आणि तुम्ही समजा कॉम्प्रेस केलं त्याला, तर काही काळ ते कॉम्प्रेस पण होतील, बट थोड्या टायमाने काय होईल, तुमचा जो कंटेनर असेल तो फुटण्याची भीती राहते जास्तच प्रेशर अप्लाय केलं तर. ओके, फोर्थ पॉईंट काय दिला आहे बघा, इन केस ऑफ गॅस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर विकर. त्यांच्यातले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एकदम विकर असतात. तुम्ही त्यांना सहजासहजी वेगळे करू शकता, गॅसेसला वेगळं करू शकता, म्हणजे ते सेपरेट होतात इझिली, कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस फार विकर असतात. ओके, पाचवी प्रॉपर्टी काय दिली, दे आर हायली कॉम्प्रेसिबल. तुम्ही त्यांना कॉम्प्रेस करू शकता. ओके, तर या साध्या जनरल प्रॉपर्टीज होत्या तुमच्या गॅसेसच्या. उद्या आपण गॅसेसच्या ज्या पुढच्या फिजिकल प्रॉपर्टीज त्यांचे जे काही युनिट्स आहेत, SI युनिट, CGS युनिट, ओके, ते डिस्कस करणार आहोत. मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी, आणि त्यांच्यामधले जे काही रिलेशनशिप आहेत पुढे.
काही आपल्याला लॉज दिलेले आहेत, बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवॅगॅड्रोज लॉ, गे-लुसॅक्स लॉ, ते लॉज आहेत गॅसेसच्या संदर्भातले, त्यांचा आपल्याला उद्या स्टडी करायचा आहे. ओके स्टुडंट, तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. सुरुवातीला आपण बघितलं डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं स्टुडंट टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, डायपोल डायपोल इंटरॅक्शन, आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. त्याच्यानंतर चौथं बघितलं डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस आणि पाचवं बघितलं हायड्रोजन बॉन्डिंग. तर हायड्रोजन बॉन्डिंगचं खूप ॲप्लिकेशन आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि मग त्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंगचा इफेक्ट बघितला बॉइलिंग पॉईंटवरती. जितकी जास्त हायड्रोजन बॉन्डिंग असते तितका बॉइलिंग पॉईंट जास्त असतो मॉलिक्युलचा. ओके, आणि मग लास्टला आता आपण डिस्कस केलं कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ओके, सोप्या प्रॉपर्टीज आहेत ते एकदम. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या पार्टला सुरुवात करू. आता आपण थांबू, चालेल? ठीक आहे, उद्या भेटू आपण. थँक्यू.